नमस्कार मित्रांनो, सोनास किचन रूममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ती आहे चिकन बिर्याणी। तर चला आपण चिकन बिर्याणीला सुरुवात करू। सर्वात आधी आपण इथे तेल घालून त्यामध्ये कांदा फ्राय करून घेऊया। तेल गरम होऊ द्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपण चॉप केलेला कांदा फ्राय करून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करू। इथे आपण चॉप केलेला कांदा घेतलाय। आता आपण हा कांदा फ्राय करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। बघू शकता आपला कांदा आता छान असा फ्राय झालेला आहे। आता आपण हा कांदा काढून घेऊया। तर सर्वात आधी आपण इथे घेतलंय चिकन। आता हे चिकन आपण मॅरिनेट करून घेऊया। तर सर्वात आधी आपण त्यामध्ये घालूया दही, दोन चम्मच अदरक लसूण पेस्ट, लाल तिखट 2 चम्मच, हळद 1 चम्मच, एक चम्मच धनी जीरा पाउडर, 1 चम्मच गरम मसाला, फ्राय केलेला कांदा, चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर। आता हे चांगलं एकजीव होईपर्यंत असं एकजीव करून घ्यायचं। आणि हे 30 मिनिट चांगलं मॅरिनेट होऊ द्यायचं। तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया। इथे आपण हे चांगलं मस्त मिक्स करून घेतलं आहे। आता हे आपण अर्धा तास मॅरिनेट होऊ द्यायला ठेवायचं आहे। तर चला आपण पुढची प्रोसिजर करूया। इथे आपण एक पातेले घेतलंय, त्यामध्ये आपण पाणी आणि 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकू 2 चम्मच मीठ, खडे मसाले। आता हे आपण छान असं उकळी येऊ देऊया आणि नंतर यामध्ये तांदूळ ॲड करूया। इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली आहे। आता यामध्ये आपण तांदूळ घालूया। तुम्ही इथे बघू शकता तांदूळ आपण शिजायला घातले आहे। हे तांदूळ आपल्याला फक्त 75%च कुक होऊ द्यायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपला तांदूळ छान कुक झालेला आहे। आता यामधलं पाणी आपण बाजूला काढून घेऊया आणि पुढची प्रोसिजर करूया। चला तर मग तुम्ही बघू शकता आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे छान।
आता आपण फोडणी घालूया. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण सर्वात आधी त्यामध्ये घालूया खडे मसाले. आता नंतर आपण त्यामध्ये ॲड करूया चिकन. त्यामध्ये घालूया लाल तिखट, हळद, धने जिरा पावडर, गरम मसाला आणि 4-5 हिरवी मिरची. हे चांगलं फिरून घ्यायचं. आणि हे आपण आता 10 ते 15 मिनिट कुक करायला ठेवून द्यायचं आहे. छान असं कुक व्हायला सोडून देऊया. तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन कुक झालेलं आहे छान. याला आपण 10 ते 15 मिनिटं कुक केलेलं आहे. आता यामध्ये आपण राईस ॲड करून घेऊया. नंतर आपण त्यामध्ये फ्राय केलेला कांदा घालूया. नंतर कोथिंबीर, आणि आता आपण याला दम लावून घेऊया. त्यासाठी आपण इथे दम लावून घेऊया 5 मिनिट. तर तुम्ही इथे बघू शकता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.